हा शेतकरी गोट फार्मवरील 6 एप्रिलचा व्हिडिओ आहे. कुणालाही नवीन शेळी पालन करायचं असलं तर आपल्याकडे परफेक्ट माहिती मिळेल. त्याचे क्लास आपण थोड्या दिवसात सुरू करणार आहेत. कारण शेतकरी गोट फार्मवर 3 वर्षात एकही मृत्यू होऊन दिलेलं नाही. आपण त्याच्या डोसाची पूर्ण माहिती आहे आपल्याकडे. औषधं कोणत्या टायमाला कोणते वापरायचे किंवा बिमारी आजारी याच्यावर परफेक्ट असणारे औषधं आपल्याला टोटल ही माहिती. आणि याच्यातूनच 2 एकरवाल्याला 3 एकरवाल्या शेतीवाल्याला हा धंदा व्यवसाय एकदम मस्त परवडतोय. कारण पैशावाला व्हायला याचा टाईमच लागत नाही. कारण 6 महिन्यात पैसे पलटी मारते. कारण शेळ्याचा धंदा करणाऱ्याला तो व्यवस्थित वाटत नाही. पण सगळ्यापेक्षा भारतात असं हे व्यवसाय आहे की याचे व्यापारी आपल्या शेडवर येतात. बाकीचा माल आडतीला नेला आपण तर आडतीवाले ₹1-2 वाढीत बसतात आणि ते आपण बघत बसतो नुसतं. पण ह्या मालाला आपल्या मालाला 500-1000 हे लोक येऊन वाढीत येतं. कारण एवढी तफावत आहे बाकीच्या ह्याच्यातून शेतीच्या धंद्यात. कारण 2 एकरवाल्याने मोकार ऊस पिशीत बसण्यात मजा नाही. कारण त्यांनी शेळी पालन हा व्यवसाय करावा, अनुभव घ्यावा. डायरेक्ट अशा फिरस्त्या शेळ्या आणायच्या नाहीत. बंदिस्तमधल्या शेळ्या घ्यायच्या. 1 शेळीपासून 2 शेळ्यापासून हा धंदा सुरू करायचा. एकदम व्यवसाय हा सक्सेस होतो. थोडे कष्ट आणि मेहनत आणि टेक्निकल आपलं डोकं वापरावं लागतं. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आपण क्लास सुरू करणार आहेत. नवीन शेडचं काम सुरू झालं की प्रत्येक शेतकऱ्याला समजून व्यवस्थित सांगणार आहेत शेळीपालन धंदा कसा करायचा. आज माझ्या हातावर 22 शेळीपालन आहेत आणि सगळे मी सक्सेस केलेत. एकही वायाला जाऊन दिलं नाही. याच्यातून लेंडी खताचा उपयोग शेतीसाठी परफेक्ट होतो. आणि नवीन नाराची पैदास कशी करायची, नवीन शेळी आणलेली कशी हे करायची, याची पूर्ण टोटल गोष्टीची आपण माहिती देतो. आता आपण महाराष्ट्र शासनाला 1962ला फोन लावला तर डायरेक्ट डॉक्टर अर्ध्या पाऊण तासात आपल्या घरी येतो. म्हणजे ही सगळी सुविधा तुम्हाला कशी सरकारी यंत्रणा सुद्धा वापरायची याची सुद्धा मी माहिती देतो. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो.